का आवाज द्या. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची आधालो. तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची आधालो. लोटांगणी आलो वैष्णव भार देखूनी. आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कुंदाटले पुढे परब्रह्म सावळे. श्री संताची ये माथा चरणावर श्री संताची श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत. हा विश्रांती पावलो सावळा उत्तरी रात्री पावलो सावळा उत्तरी रात्री पावलो सावळा उत्तरी रात्री पावलो सावळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढलो. विठाला विठाला बोला पुंडली कवरला हे ज्ञानदेव विठाला 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 विठाला. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. कुठं तरी एखादा कूलर चालू आहे. एक चालू वाटतं इकडे एक चालू तिकडे हे इथलं आहे का चालू. इथलं चालू हे इथलं चालू आहे ना. हे इथलं 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 म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे सोरबन देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा चौकड्या पद्धतीचा संत प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संत भेटीनं जीवनातल्या समस्या कशा आपोआप सुटल्या जातात याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विढल पुण्यभूमी पावन क्षेत्र बेलोरा आणि या बेलोरा नावाच्या गावामध्ये जवळजवळ 3 जण आहेत. गणेशरावजी किसनदेव फपाळ, विठ्ठलरावजी बालासाहेब फपाळ आणि रमेश बाबूरावजी दोडके या तिघांनी जोडीनं त्या ठिकाणी चारधाम यात्रा पूर्ण केली आणि चारधाम यात्रा पूर्ण करून आज त्याच्या माऊंद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगता समारोपाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन तिघांनीही अन्नदानाबरोबरच ज्ञानदानाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. माझा योग चांगला या तिघांच्याही वतीनं कीर्तन सेवेचा योग माझ्या वाट्याला आपण सगळेजण त्या निमित्तानं अतिशय प्रेमानं या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे आमच्या गावचे जावई आहेत नवनाथरावजी भोसले आणि त्यांच्या सासू. आता ह्याच्यातला कोणता सासरा आहे तुझा नेमका मिळवी नाही मला कमी हो ना का काय आहे कसं. गणेश किसनदेव फपाळ हे आमच्या नवनाथचे खऱ्या अर्थानं मेहुणे आणि त्याच संदर्भानं आमचा शेजार धर्म असल्यामुळं गावचे संबंध असल्यामुळं सेवेचा योग आहे
आणि पुन्हा नेमक्या त्याच्या सासूबाई शाळेवर ते असल्यामुळं शाळेवर आता 2-4 महिन्यापूर्वी आमचे चुलते नेमकेच आलेले आहेत. त्यांचा संदर्भ असल्यामुळं आज नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा ह्या खात्यात शेवा ही लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? द्यायला घ्यायला काय नाही, वाजवार वाजवा असला धंदा आहे. आज कोणाला काही वाटू नाही म्हणून मोकळ्या मनानं सांगितलं. लक्षात आलं का नाही? आज सेवेचा योग आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. गायक वादक गुणीजनाच्या बाबतीमध्ये आपला परिसर खऱ्या अर्थानं अग्रगण्य आहे. आज जवळजवळ कीर्तनकार बी 10-5 उपस्थित आहेत, गायक बी आणि आवाज वादक बी. कारण लक्ष्मणांनाचं नियोजन म्हणल्याच्या नंतर सगळी गायक मंडळी आज वाजविणारे आज सगळे, कारण अण्णा त्याच्यातले मुळात भोगते असल्यामुळं आज सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांना वेगळं नाव घेण्यापेक्षा मनापासून धन्यवाद. आता बोलू नका, शांत बसा. चारधाम यात्रा त्या ठिकाणी पूर्ण करून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेचं नैमित्य आहे आणि त्याच्या निमित्तानं हा अभंग मी सेवेकरता घेतलाय. संत भेटीनं जीवनातल्या समस्या कशा आपोआप सुटल्या जातात याचं तुकोबराय चिंतन करतात. कसं आहे, जगात जेवढा अवघड अवघड म्हणून गाजलेलं, हे अवघड आहे, ते अवघड आहे, हे अवघड आहे, जेवढा अवघड अवघड म्हणून गाजलेलं त्या सगळ्यात अवघड जर काय असेल तर संत भेट. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेथे करुणा केले, करुणा केले, परी जग जेठी करुणा केले, करुणा परी जग जेठी करुणा केली, करुणा केली, परी जग जेठी करुणा आवाज 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 करुणा केली. कसं अण्णा एवढं कसं चुकविलं जरा. बहु अवघड आहे संत भेटी, नुसते अवघड नाही बहु अवघड. आणि परी जग जेठी करुणा केली. अवघडातले अवघड विषय जर काय असेल तर संत भेटी. नको त्यांच्या भेटी परमेश्वर महाराज लवकर होत. आता काय करावं, जरा एवढ्यातला आनंद तरी मिळावा, एवढ्या गायक वाजवणारातला थोडासा. नको त्यांच्या भेटी येरवाळी होतात, पण जी भेटावती संत भेटत नाही. नानोबराय म्हणतात, येर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी, जे आशात मिरे दृष्टी विषयांद झाले. नको ते भेटते, पण जे भेटावती भेटत नाही. अवघड विषय जर काय असेल तर संत भेटे. किती अवघड आहे नाना, किती अवघड आहे. चंद्रामृत सुखी सेववीर, चंद्रामृत सुखी सेववीर, हस्तादार रवी धरवेले, हस्तादार रवी धरवेले, हाय हाय हे सागर धरवेले, परी त्या साधूची भेट न होईल. हाय हे सागर धरवेले, परी त्या साधूची भेट न होईल. नाथ महाराज लिहितात काय, चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, पाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. प्रश्न विचारला नाथ महाराज आणि आईशी कैशी आने भेटती ते साधू. अशी कोणती पुण्य आहे की कशानं साधू भेटतील असा प्रश्न विचार. आता नाथ महाराजांना तुकोबर आहे, 150 वर्षाचं अंतर दोघांमध्ये आहे. पण दोघांचं पवार महाराज वाङ्मय जर वाचलं तर, आनंद महाराज दोघांचं वाङ्मय वाचलं तर असं वाटतं एका जागेवर बसून अभंग लिहिलेत का काय. बघा तुम्ही आता नाना, बघा आता माझ्याकडे. चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, पाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. प्रश्न आहे आईशी कैसियाने भेटत तिथे साधू. कुणाचा प्रश्न आहे? नाथ महाराजाचा. कुणाचा प्रश्न आहे? नाथ महाराजाचा.
त्याला उत्तर विभीषण माझ्याकडे बघा आता नीट ऐक लक्ष देऊ प्रश्न उत्तर तुको भरायचंय प्रश्ननाथ महाराजाचा उत्तर तुको भरायचं कधी कधी प्रश्न तुको भरायचं उत्तर नाथ महाराजाचा आता हा प्रश्न कुणाचा आहे रवी गुरुजी नाथ महाराजाचा कोणता आईशी कैसी आने त्याला उत्तर तुको भरायने दिलं अर्थ काम चाड नाही चेता माना मान मोह माया मिथ्या वरते समाधानी जाणून साधू भेट देती तया अवचित्तारे हो ऐशी ऐशी आने भेट देते साधू ऐशी ऐशी आने भेट देते साधू भेट देती तया अवचित्तारे ऐशी ऐशी आने भेट देते साधू ऐशी आने भेट देते साधू अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या अर्थ म्हणजे पैसा काम वासना चाड म्हणजे इच्छा याची कुठलीच इच्छा नाही मान असो या अपमान असो याचही त्यांना घेणं देणं नाही माना मान मोह अजिबात नाही माया महाराज म्हणतात हे काही नाही जाण वरते समाधानी जाणूनी नेणता आहे त्या परिस्थितीमध्ये जे समाधान मानतात साधू भेट देती तया अवचित्तारे कैसियाने आयशियाने भेटती ते साधू प्रश्न नाथ महाराजाचा होता उत्तर कोणी दिलं सुमंतजी कोणी दिलं तुकोबरायने उत्तर कोणी दिलं तुकोबरायने आता प्रश्न तुकोबरायचा ना उत्तर नाथ महाराजाचा कधी कधी प्रश्न आहे तुकोबरायचा कोण पुण्य कोण गाठी होय ऐशियाची भेटी होय ऐशियाची भेटी होय ऐशियाची भेटी कोण पुण्य कोण गाठी ऐशियाची भेटी होय ऐशियाची भेटी होय ऐशियाची होय ऐशियाची भेटी जी ही हरिधरीला म्हणीन दिले संसाराशी किंवा कोण पुण्य यांचा होईल प्रश्न तुकोबरायचा पहिला प्रश्न नाथ महाराजाचा होता उत्तर तुकोबरायांनी दिलं आता प्रश्न तुकोबरायचा आहे उत्तर नाथ महाराजाचा तुकोबराय म्हणतात कोण पुण्य नाथ महाराज म्हणतात निष्कामता निज दृष्टी कोण पुण्य अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्यालाही जे पाठो वाटीन मग तै होय भेटी अर्थात तिळ तिळ पुण्य साचा पडे तिळ तिळ पुण्य साचा तिळ तिळ पुण्य साचा पडे तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी तरी हे बहुता जन्मी तरी बहुता जन्मी जोडे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे शिया तुडे नाम तुझे वाचे शिया नाम तुझे वाचे शिया तुडे नाम तुझे वाचे शिया समागम घडे संताचा समागम घडे संताचा समागम घडे संताचा आलिंगने संताचिया आलिंगने संताचिया काय आलिंगने तीळ तीळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे शिया तुडे आणि मग समागम घडे संताचा आपल्यात आपलं काही कासा नाही ह्यांना उघड वाटून बाकी काय नाही लक्षात आलं का नाही समागम घडे संताचा पण कधी तिळ तिळ पुण्य साचा पडे पुण्याई शिवाय संताची भेट होऊ पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ नुपजे तेथे अंतराय मूळ नुपजे तेथे
पूर्व पुण्याशिवाय संत भेटत नाहीत. तुका म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला. एक लक्षात ठेवा, पुण्य जर नसेल तर साधूची भेट होऊ शकत नाही. आणि पुण्य कमी जमत नाही. महाराज म्हणतात पुण्य पाहिजे बहुत, जन्मोजन्मांतरीचे संचित. जन्मोजन्मांतरीची पुण्याई असल्याशिवाय संत भेट होत नाही. होत नाही का? होती. कशानं होती? पुण्याईनं होती. आणि एकदा त्यांची भेट झाली पुन्हा जीवनात करायसारखं काही शिल्लक राहत. तू कामणे जानते भेटी होय संसाराची तुटी. संसाराची तुटी. पुन्हा काही करायसारखं राहत नाही. कसं जीवनाचा मिळविण्याचा कळस कशात? हे मिळवायचं ते मिळवायचं. काय मिळाल्यावर समाधान मिळेल? काय मिळविल्यावर समाधान मिळेल? अहो चित्ताला समाधान मिळण्यासाठी काय मिळवावं लागेल? आपुला तो एक देव करूनी घ्यावा देणे विन जीवा. म्हणजे देव आपलासा केल्याशिवाय जीवाला समाधान मिळत नाही. आणि तो देव जरी मिळाला तरी माणसाचं समाधान होईलच असं अजिबात नाही. देव भेटल्याच्या नंतर संत भेटतीलच असं सांगता येत नाही. पण संत जर भेटले तर देवाच्या भेटीला वेगळे सायास करायची गरज पडत नाही. काय आवतीने भेटे देव आपे आप. भेटे देव आपे आप. संताई माता ठेविता सद्भावे. माता ठेविता संताई माता ठेविता सद्भावे. माता ठेविता सद्भावे. देव आपे आप. भेटे देव आपे आप. कसा देव भेटतो? आपोआप भेटतो. तेने भेटे देव आपे आप. पण त्यासाठी संतापायी माता ठेविता सद्भावे. सद्भावनेनं जर संताच्या पायावर माता ठेवला तर देवाच्या भेटीचे वेगळे सायास प्रयत्न करायची गरज पडत. धरावे संतान ते पाय. धरावे संतान ते पाय. धरावे संतान ते पाय. धरावे हरि प्राप्ती शिवपाय. हरि संताचे ते पाय. धरावे संताचे ते पाय. धरावे संताचे ते पाय. हरि प्राप्ती शिवपाय. धरावे संताचे ते पाय. संताचे ते पाय. संताचे ते पाय. हरी प्राप्तीशी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. याचा अर्थ एकच आहे. पुण्याई शिवाय संत भेटत नाहीत. लक्ष द्या. आणि पुण्य बी कमी जमत नाही. पुण्य भरपूर लागते. आता पुण्य भरपूर पाहिजे म्हणल्याच्या नंतर कसं असतंय, आपण शेतकरी माणसं, शेतातून उत्पन्न चांगलं काढायचं म्हणल्यावर त्याच्यात कष्ट बी करावं लागेल का नाही सांग? बिना कष्टाचं मिळतंय का? काही बी असलं तरी. अहो जमीन ठोक्याची असू द्या, बटईची असू द्या, साठे खत असू द्या, अजून मुनाफ्याची असू द्या, अर्ध्याना असू द्या, नाहीतर सासरवाडीची आलेली असू द्या, कुठली बी जरी आली तरी फुकट मिळतंय का? मिळतंय का? जमीन कुठली आहे हे अजिबात महत्वाचं नाही. त्याच्यात कष्ट करावं लागतंय. बिना कष्टाचं मिळत नाही. काहीच मिळत नाही महाराज. जगात कष्ट केल्याशिवाय प्रयत्न सायास केल्या वाचुनी
सायास केली वाचून ते नाही भविष्यावरी काही घालू नये. वा, याचा अर्थ एकच आहे की भविष्यावर घालून बसायचं नाही, कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. विढल पुण्य भरपूर पाहिजे म्हणल्यावर कष्ट बी तेवढंच करावं लागतं. कसं जुनी पद्धत होती, हिवाळा संपत आला की जमीन नांगरून टाकायची. नांगरून टाकली की चांगली उन्हाळ्यात तापू द्यायची, चांगली ताऊ द्यायची. चांगली तावली, चांगली सुलाकून निघाली, डेकळं मोकळे झाले की आगुटीच्या अगोदर एक मोगडा पाळी. आखीला आता एक मोगडा पाळी झाल्याच्या नंतर वेचणी बुकणी करून काशे येचून दगड येचून वाट बघत बसायची. कशाची? शिमग्याची का शिलांगणाची? वाट कशाची बघायची? शिमग्याची का शिलांगणाची? पावसाची. माणसं शेतकरी पावसाची. बर, पाऊस असं काही माळकऱ्याच्याच घरी पडतो, बिगर माळकऱ्याच्या इथं काही आहे का? नाही विचारित